महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लहान मुलांच्या किरकोळ वादातून चाकू हल्ला, भगवान गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू। शिरपूर तालुक्यातील जुनी सांगवी गावात लहान मुलांच्या भांडणाचा वाद चिघळत जाऊन प्रौढांमध्ये रागाचा उद्रेक झाल्याने चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात भगवान लक्ष्मण गायकवाड वय वर्षे 56 राहणार जुनी सांगवी गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे। हल्लेखोर नागेश एकनाथ गावित राहणार जुनी सांगवी यांना अटक करण्यात आलेली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी नागेश गावित याच्या मुलाचा आणि भगवान गायकवाड याच्या नातवाचा अज्ञात कारणावरून किरकोळ वाद झाला। या घटनेचा जाब विचारण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भगवान गायकवाड भावासह नागेश गावित याला भेटायला गेले, त्यावेळी किरकोळ शाब्दिक वाद झाला। त्यानंतर त्या दिवशी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास टपरीवर बसलेल्या भगवान गायकवाड यांच्यावर नागेश गावित यांनी अचानक चाकूने हल्ला केला। पोटाच्या डाव्या बाजूला बरगडीवर आणि मानेवर वार झाल्याने भगवान गायकवाड गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला।